विद्यार्थी मित्रांनो, आपण इंजिनिअरिंग डिग्री या कोर्ससाठी असाल तर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स M1 M2 M3 या सब्जेक्ट मधील आपण बरेच व्हिडिओ दिलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण M3 या सब्जेक्ट मधील वेक्टर इंटिग्रेशन हा चॅप्टर पाहणार आहोत। वेक्टर इंटिग्रेशन मध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे गॉस डायव्हर्जन्स थेरम। ओके, एग्जांपल आहे प्रूव्ह दॅट डबल इंटिग्रेशन असेल तर बॉटमला s लिहितात आणि ds बार लिहितात, हे कंपल्सरी असते। ट्रिपल इंटिग्रेशन असेल तर v आणि dv लिहितात, हे रिलेशन्स माहित पाहिजे। डबल इंटिग्रेशनला s ds n कॅप, ट्रिपल इंटिग्रेशनला v dv। फॉर्म्युला कंप्लीट बाय यूज गॉस डायव्हर्जन्स थेरम। हे एक्झाम्पल गॉस डायव्हर्जन्स थेरमचा आहे। हे ओळखण्याची आयडिया असेल, एकीकडे डबल इंटिग्रेशन, एकीकडे ट्रिपल इंटिग्रेशन, ट्रिपल डबल किंवा डबल ट्रिपल इंटिग्रेशन असेल तर ते एक्झाम्पल असेल गॉस डायव्हर्जन्स थेरम। फॉर्म्युला फॉर गॉस डायव्हर्जन्स थेरम: डबल इंटिग्रेशन n कॅप डॉट डेल क्रॉस f r ds, ट्रिपल इंटिग्रेशन डेल डॉट f r आणि dv। याला आपण गॉस डायव्हर्जन्स थेरम म्हणणार आहे। याच्यातली ही व्हॅल्यू काढावी लागते, डेल डॉट f r। सर्वप्रथम आपल्याला f r हा f r ची व्हॅल्यू फिक्स करावी लागते। आता f r कसा सिलेक्ट करतात तर डबल इंटिग्रेशनच्या साइड वरून कमी इंटिग्रेशन असलेली साइड, मग ती LHS असो किंवा RHS असो। एक्झाम्पल मध्ये डबल इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला हा f r मिळतो। f r कसा सिलेक्ट करायचा, ds सोडून द्यायचा, ds सोडून जे राहील ते असेल f r। मग इथं ds बार निग्लेक्ट, मग हा झाला फाय। f r इज इक्वल टू फाय डेल साय मायनस साय डेल फाय। मित्रांनो, हा फाय वेगळा आणि डेल साय वेगळा असतो, साय वेगळा डेल फाय वेगळा। मला कॅल्क्युलेट करायचा आहे फाइंड डेल डॉट f r। मग फाइंड डेल डॉट f r, डेल डॉट f r इज इक्वल टू डेल डॉट एज इट इज, हा f r म्हणजे ही व्हॅल्यू पुट करतात, फाय डेल साय, साय डेल फाय। ओके, ब्रॅकेट मध्ये टाकत मग हा फर्स्ट फंक्शन या दोघांना मिळून सेकंड बनायचं, हा फर्स्ट या दोघांना मिळून सेकंड, आणि इथं u into v रूल वापरायचा, डेरिव्हेटिव्हचा u v रूल, d by dx u into v रूल, u as it is dv by dx, पुन्हा v as it is du by dx, हा डेरिव्हेटिव्हचा रूल आहे, u into v रूल। मग पहिला तसाच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डेल डॉट डेल साय, पुन्हा हा साय आहे असाच। ओके, पहिला आहे असा, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, पुन्हा दुसरा आहे असा, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, हा पहिला ब्रॅकेट संपला, फर्स्ट टर्म। ओके, नंतर हा डेल डॉट याच्याकडे जातो, डेल डॉट फर्स्ट टर्म, हे ब्रॅकेट डेल डॉट सेकंड टर्म, हा पहिला फर्स्ट एज इट इज सेकंडचं डेरिव्हेटिव्ह, पुन्हा सेकंड एज इट इज पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह। ओके, मग एक फॉर्म्युले असतात r बार डॉट r बार, आन्सर लिहितात r स्क्वेअर, मग याचा आन्सर लिहायचं डेल डॉट डेल बार, डेल डॉट डेल, आन्सर येतं डेल स्क्वेअर। ओके, मग हा फाय एज इट इज डेल डॉट डेल, आन्सर डेल स्क्वेअर, डेल साय डेल फाय एज इट इज, इथं मी आलो मायनस डेल डॉट डेल, डेल स्क्वेअर, हा टर्म आहे अशीच। ब्रॅकेट मधून सिम्प्लिफाय करा, फर्स्ट टर्म एज इट इज, सेकंड टर्म एज इट इज, बाहेर मायनस साइन इनटू फर्स्ट टर्म, मायनस साइन, मायनस इनटू सेकंड टर्म, मायनस, आणि सेकंड टर्म थर्ड टर्म सेम, कॅन्सल, a बार डॉट b बार कॅन बी रिटन एज b बार डॉट a बार। राहिलं डेल स्क्वेअर फाय डेल स्क्वेअर साय मायनस साय डेल स्क्वेअर फाय, नोन एज डेल डॉट f बार। हा डेल डॉट f बार मिळाला, डेल स्क्वेअर फाय, पुट व्हॅल्यू ऑफ डेल डॉट f बार इन RHS, म्हणजे इथं पुट करा। मग RHS आहे ट्रिपल इंटिग्रेशन डेल डॉट f बार, डेल डॉट f बार ची व्हॅल्यू पुट केली, हेन्स द प्रूफ। असे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू।